पोएट्री त्यांच्यासमोर फुटफुटले तर तर त्यांचा चेहरा कसा होईल ना? आय कॅन टोटली इमॅजिन. अगं जळून कोळसा होईल, कोळसा. तुझ्यासाठी ना हे पुस्तक आणलं होतं बघ. तुझ्या काही कामाचं आहे का? तुला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करायचंय ना? मी माझी एक्झाम झाली ना की लगेच हे सगळं वाचून काढी. तुम्हाला घाईनी परत वगैरे न्यायचंय का? माझ्या भावाला कशाला लागते आता हे पुस्तक? आणि आमच्या चोरग्यांच्या घरात म्हटलंस ना तर सुदेश सोडला दुसरा कोणाला काहीही उपयोग नाही या पुस्तकाचा. आमच्या सासूबाईंचं म्हणत असशील तर हे सॉफ्टवेअरचं पुस्तक म्हणजे काला अक्षर भैंस बराबर. आणि खरं सांगू का, कांता काकूसाठी हे सॉफ्टवेअरचंच पुस्तक काय पण अभ्यासाशी रिलेटेड कुठलीही गोष्ट ना काला अक्षर भैंस बराबर आहे. अरे आई आहे, माफ करणारच ना. तुम्हाला सांगतो सुदेशराव, आमच्या अबुधाबीमध्ये. आई शेवटी तुझाच जावई तुला समजू शकला. यांच्या सांगण्यावरून तू सुदेश दादा आणि छाया वहिनीला बोलवलंस की नाही? आपण सगळेच एकत्र बसल्यावर किती छान वाटतं ना. सुदेश, तुला इथे बोलवून मी चूक केली आहे. अशी पश्चाताप करायची वेळ माझ्यावर आयुष्यात आणू नकोस. तू हे भलतच काय बोलतेस? मी असं भलतच बोलते याला काहीतरी कारण असेल ना. मी तुमच्या सुने इतकी नसेन शिकलेली म्हणजे नाहीच आहे. पण म्हणून मी आनंदी राहायचं का नाराज राहायचं हे मला कोणी सांगायची गरज नाही. हे माझं घर आहे आणि माझ्या घरात मला हवं तशीच मी राहणार. थँक्यू व्हेरी मच फॉर द बुक. मोस्ट वेलकम. मम्माकडे ना दादाची अजून काही पुस्तक आहे, मी नक्की आणून देईन तुला. छाया वहिनी आले होते तुला भेटायला? हो, आणि तुला माहितीये त्यांनी मला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं रेफरन्स बुक पण दिलंय. अच्छा. अरे माझी परीक्षा झाली ना की मी लगेच अभ्यासाला लागणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग? अरे हो, मला सॉफ्टवेअर इंजिनियरच व्हायचंय. बाबूराव काका आहेत घरी? नाही, ते आता बाहेर गेलेत. अच्छा, त्यांना एक निरोप देशील का? त्यांना सांग की गुरुजी अष्टविनायकून परत आलेत आणि लग्नाचा मुहूर्त काढायला ते उद्या येत आहेत. ठीक आहे, देते मी निरोप. गेल्या काही दिवसांपासून आईला जरा डोकेदुखीचा त्रास चालू झालाय. दिवस जसा चढायला लागतो ना तसं डोकंही चढायला लागतं. म्हणजे फार सिरियस नाहीये. अर्धा एक तास विश्रांती झाली की मग तिला बरं वाटतं. मी एक काम करते, बाम सोडून देते म्हणजे बरं वाटेल त्यांना. आलेच मी. छाया, आपण निघूया. म्हणजे? नाही म्हणजे मला ऑफिसचं काम आहे खूप आणि ते जास्त अर्जंट आहे. सुदेश, तुझं हे नेहमीच असतं. हाफ डे टाकून येतो हे फक्त बोलण्यापुरतं असतं तुझ्यासाठी. सुवर्णाताई आणि प्राचीला बाय करून येते. तू या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करू नकोस. ओके? संसाराची सुरुवात चांगली होणं हे नवरा बायको दोघांच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं. ओके? ताई, मी तर म्हणते तू छाया वहिनींसारखी स्मार्ट हो. लग्न झाल्यावर मायनसला घेऊन वेगळीच होऊन जा. नाहीतर तुझे सासू सासरे आहेत ना तुझा सगळा पगार घेतील आणि तुला मोलकरणीसारखं वागवतील. वृंदा, आता थट्टा पुरे झाली. नाही नाही, ते तिच्या मनात भरवून देऊ नकोस. आणि हे बघा, उद्या सकाळी आपल्याकडे पाहुणे यायचे, मुहूर्त काढायला गुरुजी यायचे, आपल्याला सकाळी सगळ्यांना लवकर उठायचंय. तर आता लवकर झोपून घ्या सगळ्यांनी. चला. कांता काकूसाठी हे सॉफ्टवेअरचंच पुस्तक काय पण अभ्यासाशी रिलेटेड कुठलीही गोष्ट ना काला अक्षर भैंस बराबर आहे. वृंदाच्या टॅलेंटचं जरा जास्तच कौतुक आहे हरीशला. आय विश मी पण इतकी हुशार असते. माझी अक्कल काढते काय ही वृंदा? आता शिकवते ना चांगलाच धडा. हिच्या अभ्यासाचे 3-13 वाजवायला. 16 गुण जमलेच पाहिजेत. आणि तसं झालं नाही तर केवळ मुलगा आणि मुलगी यांनाच त्रास होतो असं नाही, तर त्यांच्या घरच्यांवर सुद्धा संकट ओढवण्याची शक्यता असते. गुरुजी, पत्रिका नीट जुळते का? गुण बिण जुळतायत ना? नीट बघाच. बघतो. लवकर लवकर. दोघांचे 16 गुण अगदी बरोबर जुळतायत. मग मुहूर्त काढा चांगला. दोघांच्या गुणांची गोळाबेरीज आणि एकूण नक्षत्रांची अनुकूलता पाहता एकच तारीख निघते. पुढल्या महिन्याची 9 तारीख.